उत्कृष्ट पद्धतीने सुरुवात केलेली आहे सामनाची VNDA संघाने. डॉक्टर निलेश दिनेश यांचा दुसरा चेंडू, त्यांचा सामना करतील ते निलेश, राईट आर्म फास्ट बॉलर. आणि हा बॅटेच्या मधोमध लागलेला चेंडू आणि सीमारेषे पार 4 धावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लेग साइडला टोलवलेला चेंडू आणि हा एकच टप्पा घेऊन उसळी घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि डीजे
साईडला बॉलला ढकललाय, मिडॉनला खेळाडू होते, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड स्टॉप, वेल स्टॉप, सिंगल मिळाली. 19 धाबा धाव फलकावरती. खरं तर बदलापूर ॲव्हेंजर्स संघ सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना सध्या तरी VNDA या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न इथं करतोय. अगदी बॅकफूटवरती आले होते, कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी चांगल्या लयमध्ये दिसत आहेत बॅट्समन आशिष आणि त्यांच्या समवेत ऋतुराज आहेत. सध्या तरी इथून दोघांमध्ये पार्टनरशिप बिल्टअप करणं फार महत्त्वाचं राहील. डिफेन्सिव्ह फटका, फक्त प्लेसमेंट, फक्त दिशा देण्यात आली आहे आणि त्यानंतर याही बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 20 धाबा. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती अजून किती धाबा बनल्या जातील हे देखील पाहूयात. क्रॉसेस फटका सजवलाय, परंतु अगदी इथून आपण पाहू शकाल बॉलला ढकललाय सरळ लॉंग स्टॉप मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचांचा इशारा, धावा मिळतील 4. षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट. सुशील सरांना आपण पाहू शकाल पहिलाच बॉल अगदी समोर होता, वेगाळा चेंडू फेकण्यात आलाय, दमदार चेंडू होता. पहिलाच बॉल इथे डॉट आलाय. सध्या तरी आशिष सरांना इथे बीट केलं जातं. पहिलाच बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल हा देखील कदाचित पॅडवरती आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये चुका केल्या जात आहेत. शेवटच्या चला निर्णय आपण कळवायचा आहे. यस 4 धाबा असतील. ट्वेंटी 28 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, बॅटची आतली कडा आणि यष्टांच्या मागे अप्रतिम कनेक्शन, चांगली कॅच इथे कंप्लीट केली जाते आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक धक्का लागतोय टीम बदलापूर ॲव्हेंजर्स संघाला. फलंदाज आशिष बॅक टू द पवेलियन.
चंद्रभूषण सर आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी ऑन साईडला फ्लिक केलाय, परंतु या चेंडूवरती खरं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस, 2 धावा कंप्लीट आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30. या धाबसंख्येवरती 30 धावा पाहायला मिळतील. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ऑन साइडला पुल केलाय, फटका फसला, परंतु डीप मध्ये खेळाडू होते त्यांच्या आवेगाच्या बाहेर. इथे झाले मिसफील्ड आणि मिसफील्डच्या माध्यमातून इथे या धावा मिळतील 4. हॅलो, यस, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35. वन्स अगेन ऑन साइडला बिग हिट, सरळ मात्र अगदी कॅमेरा मानच्या दिशेने हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. यस, मॅक्सिमम बिग हिट मलमिना षटकार. सरांच्याही बॅटमधून नक्कीच चांगले फटके आलेले आहेत. एक चौकार, एक षटकार देखील आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलाय. सध्या तरी या 2 बॅट्समन मध्ये चांगली पार्टनरशिप. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. .44 रन्स, 44 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4थं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज डॉक्टर आशिष पांडे आहेत. खरं तर इथून कमबॅकिंग ओव्हर फेकावं लागेल. कमबॅक करायचं आहे. कमबॅक कसं केला जाईल? लगातार जर का डॉट बॉल आले, त्यानंतर एखादा विकेट आला तर खरोखर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला जाऊ शकतोय. आणि इथून डॉक्टर आशिष पांडे सध्या चांगली गोलंदाजी करतायत. फटका फसलाय, झेलची संधी आणि यस
झेल मात्र कंप्लीट केली जाते. झेल कंप्लीट केल्यानंतर मात्र आनंद, जल्लोष आणि एन्जॉयमेंट पाहायला मिळेल. विकेटचा पतन, फलंदाज ऋतुराज बॅक टू दी पवेलियन. डीजे ठोक. नका अतिरिक्त वेळ कोणीच घ्यायचं नाहीये, त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करू आपण स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. जास्त अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये, विनंती असेल. चौथं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, 3 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. चौथं ओव्हर सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 44 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर आशिष पांडे यांनी भरपूर चांगली कामगिरी केली आतापर्यंत या षटकामध्ये. अगदी आत्तापर्यंत 4 बॉल फेकलेत, 3च धावा खर्च केल्यात. महत्त्वाचा 1 विकेट अर्थातच ऋतुराज यांना बाद केलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सध्या तरी अनोखा थ्रो नक्कीच स्किट झाले आणि इथून थोडासा खराब थ्रो आलाय, परंतु सिंगल कंप्लीट. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 धाबा धावफलकावरती. ऑन साइडला खिचलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. अप्रतिम जजमेंट. आणि आता इथून पाहिलं तर चंद्रभूषण यांना देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. अगदी या षटकात आशिष पांडे सरांनी अप्रतिम गोलंदाजी केली. कमबॅकिंग ओव्हर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तब्बल 41 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये अवघ्या 4च धावा आल्या आणि महत्त्वाचे 2 खेळाडू मात्र बाद केले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 धावा.
षटकांमध्ये बदलापूर संघ असं वाटत होतं की 60 ते 65 धावा बनवेल, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये अप्रतिम कमबॅक झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मी तर म्हणेन VNDA या संघानं मात्र पुन्हा कमबॅक केलं. अप्रतिम गोलंदाजी. 49 धाबा आता फुलकावरती आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, सरळ मात्र पॅडवरती. यस, लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून ही एक सिंगल आणि टीमची टोटल 50 धाबा. संघाचं अर्धशतक इथनं कंप्लीट झालंय, परंतु अजून धाबा ॲड करायच्या आहेत. जास्तीत जास्त धाबा या मैदानावरती बनल्या जातात, त्यामुळे जास्तीत जास्त धाबा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. टार्गेट द्यायचं आहे. ऑन साइडला फटका दमदार आहे. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू त्यांच्या आवेगाच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ सीमा पार. योगेश पाटील फायर ऑन, त्यांच्या बॅटमधून बिग हिट षटकार. VNDA फायटर संघाला 59 धाबसंख्येचा टार्गेट चेस करावा लागेल. आणि माहुली
चला सरांचा शुभ हस्ते टॉस करतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन आहेत. एका बाजूला शहापूर टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम विदा ठाणे आहे. हेड असा कॉल आणि टेल आलाय. चला या ठिकाणी या दोन्ही टीम कॅप्टन आपण थांबायचं, आपण थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. फक्त थोडंसं टॉस जिंकलाय टीम शहापूर संघानं. आपलं मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकला, आपला निर्णय का असेल सर? आमचा निर्णय बॉलिंगचा असेल, फिल्डिंग करण्याचा पहिले. बॉलिंगचा निर्णय आहे. समोर ठाणे टीम आहे. नक्कीच कधी तुमची मॅच झालेली आहे का सर? 10 वर्षापूर्वी झाली आमची पहिली मॅच. त्याच्यानंतर अजून आज खेळतो आम्ही. बरोबरच भेटतो पण मॅच नाही होत आमची कधी. नक्कीच सर, या स्पर्धेसाठी तुम्ही खेळण्यासाठी किती उत्सुक होता आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहून तुम्हाला कसं वाटतं, काय म्हणाल तुम्ही? नाही, ही स्पर्धा खेळण्यासाठी तर आम्ही आतुरच असतो, कारण की या स्पर्धेचं नियोजन आणि हे सगळे टीममेट्स आम्ही रेग्युलरली भेटत असतो आणि इथलं नियोजन अति मस्तच असतं. कधी पण या इथे नाश्त्यापासून जेवण चांगलं असतं. ग्राउंड आता यावेळेचं ग्राउंड एकदम चांगलं आहे, त्यांनी एकदम लेवलिंग केलेलं आहे. दॅट्स गुड थिंग. चांगलं. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मासाठी मनपूर्वक शुभेच्छा. सर, टॉस महत्त्वाचा होता का? टॉस महत्त्वाचाच होता. मला पण पहिली बॉलिंगच घ्यायची होती. हो, पण ठीक आहे, आता आम्ही बॅटिंगवर धुवा काढू. नक्की सर, तुम्हाला मी सेम प्रश्न करेल. स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही किती उत्सुक होता, स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि आयोजन नियोजनबद्दल काय म्हणाल? ग्राउंड खूपच चांगलं आहे. बदलापूरचं आता आमचं रिलेशन 5-6 वर्षापासून आहे. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो. ग्राउंड खूपच चांगलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ग्राउंड एकदमच हे केलेलं आहे. त्यामुळे काय आता खेळायला मजाच येणार आहे. थँक्यू सो मच सर. तुम्हाला देखील पुढील मासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आपलं देखील नक्कीच टॉस या ठिकाणी जिंकला टीम शहापूर संघानं आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय. BMPS संघाचे कप्तान स्टेजशी संपर्क साधा. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा फिल्डर शोधण्यात आलाय. गुड नक्कीच फिल्डिंग. तिथे नक्कीच डॉक्टर माने सर होते. अप्रतिम फिल्डिंग, स्वतःला झोकून दिलं आणि बॉलला इथे स्टॉप केलं. अप्रतिम फिल्डिंग आपल्या टीमसाठी. मात्र आता इथून बदलापूर एव्हेंजर्स संघ मात्र खरं तर सांघिक बल दाखवतोय. BMPS संघाचे कप्तान नाही तर कोणी खेळाडू स्टेजशी संपर्क साधा. तुमच्याकडे काहीतरी हँडओव्हर करायचं आहे, डॉक्युमेंट्स.
अतिशय पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमचे चंद्रेश गोलंदाजी करताना आणि आता दुसरं षटक घेऊन येत आहे ते डॉक्टर योगेश लेफ्ट आर्म बॉलर डॉक्टर योगेश पाटील. बॅटिंग राईट केली त्यांनी. ऑफ साईडला खोदून काढलेला चेंडू आणि कुणाल यांचं चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण. डॉक्टर कुणाल फिल्डर स्पेशलिस्ट. येस पुन्हा सिंगल आली. टीमची टोटल 10 धावा, 10 रन ऑन अ स्कोर बोर्ड. सध्या तरी चांगली गोलंदाजी सर पाहायला मिळते. खरं तर आज मयुरेश सरांचं देखील आपण समालोचन ऐकतोय. फटका चांगला आहे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. इथे बॉलला अडवलं जात आहे. योगेश पाटील आज त्यांचा दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण की बॅटिंगसाठी आले होते तेव्हा देखील एक षटकार त्याने लगावला होता. वैयक्तिक 3 चेंडू खेळले आणि तब्बल 8 धाबा नक्की त्यांच्या बॅटमधून देखील आपण पाहिल्यात. आणि आता गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. व्हेरी गुड जज. आणि इथे विकेटचा पतन. आमचे लिजेंडरी फिल्डर डॉक्टर शशांक शुक्ला यांचा अप्रतिम झेल.
काहीस कंजूस असं षटक टाकतायत. एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि हा सरळ मारलेला चेंडू जिथे क्षेत्ररक्षक नसतो आणि सीमारेषेच्या बाहेर स्ट्रेट चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव क्षेत्ररक्षण आणि असे कंजूस अशी बॉलिंग करणारे, मनानी दिलदार पण बॉलिंगमध्ये कंजूस असे बॉलर आमचे चंद्रेश, योगेश आणि शशांक. आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत ते आमचे मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू डॉक्टर माने सर. आम्ही त्यांना प्रेमाने अण्णा असं म्हणतो. अतिशय पहिले आमचे बदलापूर संघाचे कप्तान. स्कोर काय रे? 2 ओव्हरमध्ये 34 धावांची आवश्यकता. आणि डॉक्टर माने यांचा पहिला चेंडू, त्यांचा सामना करतील ते सूर्या. ऑफ साइडने उडवलेला चेंडू आणि हा सीमारेषे बाहेर खणखणीत षटकार. ते माने यांचा दुसरा चेंडू, त्याचा सामना करतील ते सूर्या. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत ते अण्णा. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कॅप्टन आणि काहीसे स्ट्रॅटेजिक चेंज. लॉंग ऑनचा आमचे फील्ड किपिंग स्पेशलिस्ट डॉक्टर शशांक शुक्ला. अतिशय चपळाईने यष्टीरक्षण करतात डॉक्टर शशांक शुक्ला. क्लोज किपिंग मध्ये आऊस दे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण बंगाळे सरांचा आणि क्लोज किपिंग डॉक्टर शशांक शुक्ला आणि दोघांच्या प्रयत्नाने द बॅट्समन बाद, धाव बाद. थँक्यू सो मच. सध्या तरी हे गाणं यष्टीरक्षकांसाठी डेडिकेट केलं आहे. आणि इथून विकेटचं पतन. 31 धावा धाव फलकावरती 4 गडी आतापर्यंत गमावलेत. 31 धावा, 31 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. अजूनही सामना जिंकण्यासाठी
9 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. 9 बॉल आणि 28 धावा इथून बनवायच्या आहेत. तुम्हाला या गोष्टी करता येतील, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्न हे करावे लागतील. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती प्रत्यहल्ले करावे लागतील. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती डॉक्टर श्रीनाथ माने सर आहेत. मॅच इज ऑन. या षटकात एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. फटका दमदार. चेंडू सीमा पार. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट. सिक्सर. यामुळे नक्कीच थोडेसे प्रश्न इथे निर्माण झाले होते म्हणून विचारलं. या ठिकाणी षटकार आलाय. आता मॅचमध्ये पुन्हा एकदा VNDA फायटर संघ पुन्हा शिरकाव करतोय. पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. एक षटकार ठोकलाय परंतु मॅच पुन्हा ऑन झाली आहे. आता समीकरण 8 बॉल 22 बनवायच्या आहेत. सरळ बॅटना फटका सजवला डीप मध्ये. योगेश पाटील आहेत. आज त्यांना चेंडू शोधत जातोय परंतु इथे पुन्हा डायरेक्ट हिट. इथे घडतंय काय. एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि ती चूक केली आहे का या ठिकाणी बदलापूर ॲव्हेंजर्स संघाना हे पाहायला मिळेल. कदाचित योगेश पाटील यांची चांगली फिल्डिंग परंतु तदनंतर एक चुकीचा थ्रो आणि तिथे त्या फिल्डिंगवरती पाणी फेरण्याचं काम. केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवरती पाणी फेरलंय आणि आता इथून मॅच पुन्हा एकदा पलटली आहे. आता चेंडू असतील 7 आणि 7 मध्ये बनवायचे आहेत 18. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. शेवटचा बॉल आहे परंतु हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा राहील. फटका हा देखील चांगला आहे. सरळ बॅटने ऑन साइडला बॉलला ढकलला डीप मध्ये. योगेश पाटील आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसराचा प्रयत्न कदाचित इथे यस. विकेटचा पतन. अति घाई संकटातने आणि आता इथून ज्या खेळाडूने षटकार लगावला होता तो खेळाडू आता मैदानातून बाहेर. फलंदाज बाद. आज देखिए जरा किसमें कितना है दम. पहिल्या बॉलवरती बॅट्समनने दाखवलाय दम परंतु आता इथून
डॉक्टर निलेश यांना देखील आपला दमखम दाखवावा लागेल. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, परंतु इथे यस 2 धावा कंप्लीट आहेत. मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये. आता येणारे 4 चेंडू आहेत आणि 9 धावा बनवायच्या आहेत. 50 धावा कंप्लीट. संघाचा अर्धशतक कंप्लीट झालाय, परंतु सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकणार कोण? हु विल विन द मॅच? हु विल विन द विनर? ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. फटका हा देखील चांगला आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा कंप्लीट. सध्या तरी चांगली मॅच. एका बाजूला सूर्या, त्यांच्या समवेत डॉक्टर दिनेश धावतायत मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही बॅट्समॅन सेट झालेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम VNDF फायटर्स संघाकडे, परंतु इथून आता सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका, सामना जवळपास VNDF फायटर्स संघाकडे जाऊ शकतो, परंतु एखादा डॉट बॉल, एखादा विकेट आला तर पुन्हा एकदा बदलापूर ॲव्हेंजर्स इथे कमबॅक करू शकते. अप्रतिम डिलिव्हरी, यॉर्कर लेन, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, आणि आता इथे यस विकेटचा पतन, रन आउट केलं जातंय. सामना पुन्हा एकदा युटर्न येतोय बदलापूर ॲव्हेंजर्स या संघाकडे. आता 2 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. डीजे बॉल, 7 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राइक वरती बॅट्समॅन सूर्या आहेत आणि सूर्याचा वार चलू सीमा पार. यस, इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट. षटकार. काय सामना रंगलाय. सर्वांना विनंती असेल, सामना आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. सूर्या मात्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर तळपतोय. एक सूर्य देवता मात्र आपल्या डोक्यावरती आता नक्कीच तापमान वाढवतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सूर्या जो बॅटिंग करतोय तो मॅचचा हाय व्होल्टेज सामना वाढवतोय. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पडे पत्थर पे हातोड के गाव तब तक पत्थर भी भगवान ने केला. आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष दोघांनी केलाय आणि आता हा सामना कोणता संघ जिंकणार, बदलापूर फायटर्स की VNDA? दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे